नमस्कार मंडळी, मास्टर ज्युनियर या वर्षी तुमच्यासाठी घेऊन आलंय एक नवीन योजना। या माध्यमातून कोण ठरणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर या स्पर्धेच्या माध्यमातून एक शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे, ज्या माध्यमातून काही गोष्टी मिळणार आहेत। नेमकं काय काय आहे यामध्ये सामावलेलं, चला आता जाणून घेऊया। जर तुम्ही एखादे पालक असाल, तुमचा विद्यार्थी जर शाळेमध्ये शिकत असेल किंवा तुम्ही एखाद्या शाळेचे शिक्षक असा, मुख्याध्यापक असा किंवा केंद्र प्रमुख असा, जे कोणी असतील असे लोक की जे एज्युकेशन सिस्टमशी रिलेटेड आहे आणि ज्यांना असं मनातून वाटतं की विद्यार्थ्यांचं भलं झालं पाहिजे, काहीतरी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं हित व्हावं, हे जर तुमची अपेक्षा असेल तर अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, मास्टर ज्युनियर या संस्थेमार्फत एक नवीन योजना येते, ज्या माध्यमातून जवळपास 2000 रुपयांची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे। आणि मग नेमक्या याच्या टर्म्स काय काय आहेत, चला तर जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा, जर तुम्ही एखाद्या शाळेत कार्य करत असाल, शाळेमध्ये असलेले एखादे शिक्षक असाल, तर अशा लोकांसाठी सगळ्यात पहिला प्रश्न, आमच्या शाळेला काय भेटणार। आता शाळेमध्ये शाळा खूप चांगली आहे, अँबियन्स पण खूप चांगला आहे, आजूबाजूचं वातावरणही चांगलं आहे, शिक्षक वर्ग सुद्धा खूप मेहनत घेतोय आणि शिक्षक पण चांगल्या पद्धतीने काम करताय। एवढं सगळं असून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये। मग या माध्यमातून मास्टर ज्युनियरच्या साथीने आपण त्या लोकांपर्यंत, इतरांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मास्टर ज्युनियर तुम्हाला देणार आहे। मास्टर ज्युनियर या टेस्टच्या माध्यमातून तुमची सगळ्यांची जी शाळा असेल त्या शाळेला जवळपास आपले असणारे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जवळपास 4 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल ऑनलाईनच्या माध्यमातून। याच सोबत जर मी म्हटलं तर शाळेला अजून काय भेटणार, तर शाळेला कामगिरीचा अहवाल भेटेल, गुणवत्तेचं मोजमाप होईल, आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे, सोबतच विषय निहाय, प्रत्येक विषयानिहाय आपले विद्यार्थी कसे आहेत सध्या, गुणवंतांचा गौरव केला जाईल। जे पण आपल्या शाळेतून विद्यार्थी असतील, प्रत्येक इयत्तेमध्ये म्हणतोय मी, 4थी मध्ये 500, त्यानंतर 5वी नवोदयसाठी 500 आणि 7वी स्कॉलरशिप साठी आणि 8वी साठी NMMS साठी, सगळ्या एक्झाम साठी 500 500 500 म्हणजे साधारण 2000 विद्यार्थ्यांची या माध्यमातून निवड होणार आहे। जागा भरपूर आहे, त्यामुळे हा चान्स, ही सुवर्ण संधी सोडू नका। यासोबत शाळेला सहभाग प्रमाणपत्र सुद्धा भेटणार आहे। शाळेचं शैक्षणिक दिशा पुढे काय असायला पाहिजे शाळेसाठी सुद्धा त्याबद्दल सांगतील, आमच्याकडचे असलेले काही एक्सपर्ट त्याबद्दल कमेंट करतील, सांगतील। शाळेची सकारात्मक प्रसिद्धी PR ज्याला म्हणतो आपण, तो या माध्यमातून मिळेल आणि पालकांशी प्रभावीपणे संवाद तुम्हाला यातून साधता येईल। कनेक्ट म्हणतो ना आपण, तो यामधून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा मिळेल। सोबत विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे, विद्यार्थ्यांना मिळणार आहे 2000 रुपयांची स्कॉलरशिप आहे, सोबत वैयक्तिक गुणपत्रक मिळणार आहे। प्रत्येक विषयामध्ये विषय वाईज कुठे कुठे काय काय कमतरता आहेत ते कळतील, शाळेचे गुणवत्ता क्रमांक आहेत, तसेच तुमचे रँक असतील, तुमचे रँक तुम्हाला कळतील आणि सोबत सराव प्रश्नपत्रिकांचा संच मिळेल, गुण वाढीचे धोरण कळेल, अभ्यासाची स्वतःसाठीची दिशा काय असली पाहिजे, आत्मविश्वासात वाढ होईल आणि सोबतच शिष्यवृत्तीची संधी, तुम्हाला 2000 रुपये जिंकण्याची संधी आहे। सोबत जर मी म्हणलं, समजा परीक्षेत नेमकं काय काय असणार आहे, आता 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल, त्या परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी आणि इंग्रजी असे 4 विषय असतात। याच धर्तीवरती 4थी स्कॉलरशिपचा पेपर जो आहे तो बनेल। सोबत मी म्हटलं नवोदय असेल, नवोदयचा या वर्षीचा बदललेला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर आधारित परीक्षा होईल। गणितीय क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्या सोबत जर मी म्हटलं समजा लँग्वेज आणि पर्यावरण म्हणजे EVS ज्याला म्हणतो आपण, एवढे सब्जेक्ट त्याच्यामध्ये असतील। सोबतच तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरेसी ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे। नोंदणी कशी करायची, मग शाळेने नोंदणी कशी करायची आहे, तर यासाठी एक गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही शाळेची नोंदणी करू शकता। तुमचे जे काही संपर्क नंबर असतील ते त्या ठिकाणी देऊ शकता आणि या सोबतच म्हणजे तुम्हाला शाळेकडनं तुम्हाला कम्युनिकेट करायचंय, आमच्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे, अशा केसमध्ये दिलेले नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। या व्यतिरिक्त मी म्हणाल, समजा हे झालं शाळांसाठीची नोंदणी, शाळा नोंदणी करत असताना गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, हे कंपल्सरी आहे। नंतर विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करावी, जर आम्हाला वाटतंय की आम्हाला एक्झाम द्यायची आहे पण आमच्या शाळेमधनं कोणी नाहीये तयार, मग अशा केसमध्ये तुम्हाला एक्झाम देता येईल का, यस देता येईल, तुम्हाला सुद्धा एक्झाम देता येईल। यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जायचंय आणि प्ले स्टोअरला गेल्यानंतर तिथे मास्टर ज्युनियर हे नाव सर्च करायचं आहे आणि ती ऍप डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये। त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असणार आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि ऍप डाउनलोड करा।
ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे आणि रजिस्टर झाल्यानंतर त्याच्या सोबत तुम्हाला काय करायचंय, समोर एक स्कॉलरशिप नावाचं या कोण ठरणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर या नावाचं तुम्हाला एक बॅनर दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्टली त्यामध्ये रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल ते करून तुम्हाला एक्झाम जी आहे ती एक्झाम देता येईल. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला नोंदणी करता येऊ शकते. याबद्दलच्या वेळोवेळी अपडेट्स काही येत राहतील. नक्कीच विद्यार्थी असेल, शाळा असतील, पालक असेल, सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची ही माहिती आहे. ही परीक्षा कधी देऊ शकता? ही परीक्षा साधारण 15 ऑगस्ट निमित्ताने आहे. 15 ऑगस्ट म्हणजे यावर्षी आपण 80वा पण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि 15 ऑगस्टच्या दिवसाच्या निमित्तानं हेच औचित्य साधून 17 ऑगस्ट पासून तर 20 ऑगस्ट पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. यामध्ये 20 ऑगस्टला सगळे जे काही रात्री 12 वाजेपर्यंत सगळेजण एक्झाम देऊ शकतात आणि 21 तारखेला याचा रिझल्ट लागेल. ऍपमध्ये तुमची रँकिंग सुद्धा सांगितली जाईल आणि सोबत तुमची लिस्ट जी आहे, फायनल जे कॅन्डिडेट्स असतील त्यांची लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल. सो ह्या पद्धतीने पूर्ण डिटेल स्ट्रक्चर जे आहे ते असणार आहे. तर मग तुम्ही तयार आहात का? कोण बनणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर यासाठी? जर तयार असाल तर नक्कीच आत्ताच रजिस्ट्रेशन करा. तुमचं पण आणि तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा सांगा की आमचं पण रजिस्ट्रेशन करायचंय, आम्ही पण केलंय आणि शाळेला सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाला सजेस्ट करा की आपल्याला पण माझ्या शाळेत झाले, आता तुमच्या शाळेत सुद्धा हे करा आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा जो आहे तो यामध्ये खूप सारा होईल. धन्यवाद.